या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। नमस्कार, आपण पाहतात न्यूज 19 नेशन। आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी नगरपालिका उमेदवारी नामांकनाचा शेवटच्या दिवशी नगरपालिका कार्यालय परिसरात उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार राजेश पाडवी यांनी स्वतः उपस्थित राहून उमेदवारांच्या नामांकन प्रक्रियेवर मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना ते म्हणाले की शहादा शहराच्या विकासासाठी आम्ही दृढ निश्चय करीत आहोत। शहराचा चेहरा व मोहरा बदलणे हे आमचे प्राधान्य आहे। रस्ते, गटारी, स्वच्छ पाणी पुरवठा, व्यायामशाळा व अपूर्ण असलेल्या सर्व मूलभूत सुविधा पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने बापूसाहेब दीपक पाटील, डॉक्टर कांतीलाल ताटिया, जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटील आणि शहादा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांच्या उपस्थितीत संपूर्ण उमेदवारी नामांकन प्रक्रिया गतिमान झाली। उमेदवारी नामांकन दाखल करताना यावेळी भाजपच्या उमेदवार माधवीताई पाटील आणि रेखा भानुदास चौधरी यांनी अधिकाऱ्यांसमोर सर्व कागदपत्रासह आपले नामांकन अर्ज दाखल केले आणि अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले। आज नगरपालिका परिसरात दिवसभर उत्साह, गजबज आणि निवडणुकीचा माहोल दिसून आला। तरी शहादा नगरपालिका निवडणुकीचा उत्साह आता चांगलाच वाढला असून जनतेचा कौल कोणाच्या बाजूला जातो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। न्यूज 19 नेशन साठी ब्युरो रिपोर्ट, शहादा। महाराष्ट्रातील व आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज 19 नेशन चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। चार वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज शहादा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत लोकनियुक्त उमेदवार म्हणून त्या ठिकाणी मकरंद पाटील साहेबांचा आज या ठिकाणी फॉर्म भरला। आम्ही यापूर्वीच शहादा शहराच्या विकासात पुढाकार घेतलेला आहे। आमदार म्हणून मी 4 वर्ष त्या ठिकाणी शहादा शहराचे रस्ते असतील, पाण्याची सुविधा असेल, आपण पाणी पुरवठा योजना देखील या ठिकाणी राबवली आहे। आता ह्या निवडणुकीमध्ये आम्ही एक वचननामा त्या ठिकाणी जाहीर करतोय। त्याच्यामध्ये भौतिक सुविधांना प्राधान्य असणार आहे। त्याच्यामध्ये रस्ते असतील, गटारी असतील, पाण्याची सुविधा असेल, लाईट असेल, या शहराच्या सुरक्षिततेसाठी त्या ठिकाणी CCTV कॅमेरे असतील, अशा अनेक सुविधा आम्ही त्या ठिकाणी आणि उद्याने जे काय असतील ते देखील त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही निर्माण करणार आहोत। त्याच्यामध्ये प्रत्येक उद्यानामध्ये वृद्धांसाठी त्या ठिकाणी जॉगिंग ट्रॅक करण्याचं आम्ही हे करणार आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण योगा केंद्र देखील आपण स्थापन करणार आहे। अशा पद्धतीने शहादा शहरात जे काही ओपन प्लेस आहे ते देखील आपण डेव्हलप करणार आहे। रस्ते आहे ते CC रोड करणार आहे। अशा पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी वचननामा त्या ठिकाणी देतोय।